अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो. मी स्वामींची लेक. तसे सर्वच आपण स्वामींची लेकरं आहोत. कसे आहात? छान आहात ना? छानच राहा. महत्त्वाचं म्हणजे भक्तीत राहा, अध्यात्मात राहा. फार अडचणी आहेत. कोणतंच काम होत नाही आहे, कोणाचं लग्न ठरत नाही आहे, त्यांचं लग्न झालं त्यांना मुलबाळ होत नाही आहे, संसारात मतभेद आहेत, कोणती तरी मोठी परीक्षा पास व्हायची आहे, एखादं मोठं काम अडकलेलं आहे, तुमच्या कामात सतत अडथळे येत आहेत. या सर्वांवर एकच उपाय सांगू. एकही पैसा खर्च करायचा नाही आहे, कुठेही जायचं नाही आहे, कुठूनही यायचं नाही आहे, काहीही करायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहून तुमची नित्यकर्म करत तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळा न येता फक्त एकच गोष्ट करायची आहे. 21 दिवस हा उपाय करून बघा. तारक मंत्राचं पाणी करायचं आहे आपल्याला. आपल्या देवघरामध्ये तुमच्या स्वामींच्या मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, काही नसेल तरीही तुम्ही देवघरात बसून एक ग्लास घ्या. काचेचा पारदर्शक असेल तरीही चालेल. पाणी भरून घ्या. 21 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र म्हणताना तुमचा उजवा हात त्या पाण्यावर झाकला गेलेला असला पाहिजे. तारक मंत्र म्हणा. करायच्या आधी संकल्प करा. तुमची जी काही अडचण असेल, तुमचं जो काही काम असेल, तुम्हाला जे काही इच्छित मागायचं असेल ते तुम्ही तुमच्या स्वामींना सांगा आणि ह्या गोष्टी करायला चालू करा. 21 दिवस करा. ब्रह्ममुहूर्तावर केलं तर चांगलंच आहे. सकाळी 3:30 ते 5:30 या पहाटेच्या वेळेमध्ये. असं म्हटलं जातं की देव धर्तीवर आलेले असतात परिक्रमेसाठी. अशा वेळेत जर तुम्ही हे केलं तर ते जास्त लवकर पोहोचेल स्वामींपर्यंत. नसेल वेळ, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी केलं तरीही चालेल. त्यावेळीही जमत नसेल, तुमच्या सोयीनुसार जी वेळ तुम्हाला योग्य वाटते ती एक वेळ ठरवा आणि 21 दिवस हा उपाय करून बघा. तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र म्हणताना त्या पाण्याच्या ग्लासवर तुमचा उजवा हात असला पाहिजे. तारक मंत्र म्हणून झाले, जप झाला की तुम्ही ते पाणी स्वतः प्या, घरातल्या इतरांना द्या. यातून वाईट काहीच होणार नाही, चांगलंच होईल. कोणाला आजार असतील तर आजार निघून जातील, कोणाची काही कामं अडकली असतील तर ती निघून जातील. फक्त हे करताना तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे तुमच्या स्वामींवर. आपलं काम जर व्हायचं असेल तर आपण खूप काही करतो. मग हा खूप साधा उपाय आहे. पहा, तारक मंत्रामध्ये स्वामींनी स्वतःच सांगितले, निशंक हो, निर्भय हो मना. त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितले की कोणतीही शंका मनात बाळगू नको आणि कोणतीही भीती मनात बाळगू नको. जेव्हा स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात तेव्हा कुठल्याही गोष्टीची भीती, शंका आपल्याला नाही पाहिजे. पूर्ण विश्वास ठेवा आपल्या स्वामींवर आणि हा उपाय करून बघा. श्री स्वामी समर्थ.